कर्जमाफीसाठी 25 तासानंतरही बच्चू कडूंचं आंदोलन सुरूच. नागपूरला छावणीचं स्वरूप. शेतकरी नेते उपराजधानीत एकवटले. आंदोलकांकडून काही काळ रेल रोको. सरकारनं चर्चेसाठी नागपूरला यावं. बच्चू कडू थांब, चर्चेतून मार्ग निघतो, आम्ही चर्चेला तयार. मुख्यमंत्र्यांची भूमिका. थोड्याच वेळात मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल कडूंची घेणार भेट. 2 दिवसात बावनकुळेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार. संजय राऊतांचा इशारा. बावनकुळेंची संपत्ती विकली तरी कर्जमाफी होईल, राऊतांचा टोला. तर उद्याच येऊन संपत्ती घेऊन जा, बावनकुळेंचं सहित प्रत्युत्तर. मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं उद्या पॉवर पॉइंट सादरीकरण. तर लाव रे तू व्हिडिओ म्हणत राज ठाकरे करणार निवडणूक आयोगाची पोलखोल. एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून चोरट्यांकडून महत्वाची कागदपत्र, सीडी आणि पेनड्राईव्ह लंपास. सीडी चोरण्यामागे नेमका उद्देश काय? खडसेंचा सवाल. फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं हॉटेलमध्ये जातानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर. याच हॉटेलमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. महिला आयोगाकडून मृत डॉक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न. आयोगाविरोधात कोर्टात जाणार. अंधारेंचा इशारा. रुपाली चाकणकरांनी राजीनामा घेण्याची मागणी. सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेंचा भाजपात पक्षप्रवेश. तर मोहोळ आणि माढा तालुक्यातील अनेक पदाधिकारी भाजपात. मोंदा चक्रीवादळाच्या आंध्र आणि ओडिसाच्या समुद्र किनाऱ्यावर थैमान. आतापर्यंत 3 मृत्यू. हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. मराठवाड्यात पावसाचा हाहाकार सुरूच. जालना, लातूर, परभणी आणि बीडला पावसानं पुन्हा धुतलं. सोयाबीन, कापूस आणि मक्याची झाली माती.